हुपरी आप्पासाहेब नाईक दादा पैसा फंड बँकेची 2024-25 सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न. हुपरी तालुका हातकणंगले येथील आप्पासाहेब नाईक दादा पैसा फंड शेतकरी सहकार बँक यांची अमृत महोत्सवी निमित्त 76वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पाडत अहवाल सालात ₹4.81 लाख इतक्या रकमेचा ढोबळ नफा सर्व तरतुदीनंतर निव्वळ नफा 1,42,40,000 झाला, असे कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी सांगितले. यावेळी बँकेच्या 10 शाखांच्या माध्यमातून 153,77,00,000 ठेवी असून 104 कोटी इतके कर्ज वाटप झाले आहेत. एकूण गुंतवणूक 78 कोटी व बँकेचा व्यवसाय 973 कोटी व खेळते भांडवल 198 कोटी इतके आहे. बँकेचा नेट NPA 0% असून CD रेशो 65.24% असून थकबाकी 1.17% आहे. बँकेने ऑडिटमध्ये अ वर्ग प्राप्त केला असून सर्व शाखा संगणकीकृत करून ग्राहक यांची सुविधा करण्यात बँक यशस्वी झाली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदारांना 1 ते 2.60% सवलत दिली असून सर्वांना कर्जफेड करण्यासाठी प्रेरणा मिळत असते, असे बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे यांनी सांगितले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष शामराव गायकवाड, संचालक कल्लाप्पा अण्णा घाट, विलासराव नाईक, प्रकाश जाधव, शीतलकुमार पाटील, अरुण कांबळे, धनाजीराव भोसले, आनंदराव उल्पे, धनंजय खेमलापुरे, बाळासाहेब घाट, घनश्याम माळी, संतोष पाटील, अमर गायकवाड, संचालिका सौ मैथिली पाटील आदी उपस्थित होते. तसेच बँकेचे मॅनेजर BG येळवडे यांनी नोटीस वाचन केले. असिस्टंट मॅनेजर श्री गजानन माळी यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग व ताळेबंद अंदाजपत्रक वाचन केले. कर्ज अधिकारी असिस्टंट मॅनेजर श्री शिरीष आवटे यांनी शासकीय लेखी परीक्षण अहवालाचे वाचन केले. जनसंपर्क अधिकारी श्री शिवाजी पाटील यांनी विषयपत्रिकेवरील उर्वरित विषयांचे वाचन व सूत्रसंचालन केले. आभार बँकेचे ज्येष्ठ संचालक कल्लाप्पा अण्णा घाट यांनी मांडले. यावेळी बँकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुंभशिल्प न्यूज प्रतिनिधी सुनील कुंभार, रेंदाळ, हुपरी. 54 लाख रुपयाची आम्ही व्याज सूट दिली. म्हणजे आमच्या नफ्यामध्ये आम्ही 54 लाख रुपये कमी केलंय. तर व्याज सूट देऊन 54 जवळजवळ 500 लोकांच्या आमच्या कर्मचाऱ्यांना जायला लागले. सभासदांना एक कर्जा समोर अतिशय चांगली सवय लागली की आपण कर्ज घेताना ते नियमित भरायला पाहिजे, आपला हप्ता चुकता कामा नये. त्यामुळे तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये रिमाइंडर लागायला लावले, त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवावं लागते आणि त्याचा फायदा अतिशय चांगला आपल्या बँकेचा NPA कमी करण्यासाठी, थकबाकी कमी करण्यासाठी झाला. ठेवीमध्ये जर बघायला गेला तर 153 कोटी ठेवी आता आहेत. मागील वर्षीपेक्षा 15 कोटीने ठेवी वाढलेले आहेत. हे मागचं आकडे सांगतो मी. आणि आताचा जर आकडा म्हटला तर जवळजवळ 160 कोटी ठेवी आता झालेले आहेत. म्हणजे 6 महिन्यात परत आलेल्यामध्ये वाढ झालेली आहे. कर्जामध्ये बघायला गेलं तर 104 कोटी कर्ज आता आहे आणि मागील वर्षापेक्षा 7